तर सकाळी लवकर उठून रेडी वगैरे होऊन मस्तपैकी परफ्यूम वगैरे मारून ओके, त्याच्यानंतर स्माईल एकदम कडक आपली. अर्धे लोक तर स्माईलवरतीच फिदा आहे. मग तुम्ही काय बाई किती पण पैसे कमवा, तुमची बॉडी वगैरे फिट नाही तर काही विषय नाही. तर मग गॅरेजला आलो, स्टॉक वगैरे आला होता कुलंटचा ऑइलचा, तो चेक केला. तुम्ही किती पण मोठे माणूस व्हा, झाडू घेऊन दुकानामध्ये झाडू मारणं भाग्य आहे. त्याच्यानंतर केळी वगैरे खाल्ली, भूक लागलेली. आम्ही आलो गोदरेज सिटीला, एक गाडी चेक करायची होती. गाडी चेक केली, कस्टमरला बोललो सर असा असा प्रॉब्लेम आहे. ते बोलले तुम्ही गाडी घेऊन जावा. त्याच्यानंतर आय10 आलेली, आय10चा बेल्ट तुटला होता, तो बेल्ट टाकून दिला. त्याच्यानंतर इनोवाचा कॉल आलेला, पुढचे दोन्ही टायर जाम झालते, तर ती गाडी टोचन करून शॉपला लावली. त्याच्यानंतर दादा आले होते फॉलोअर आपले, यांच्या फ्युगोचं काम करून दिलं. त्याच्यानंतर होंडा अकॉर्डचा रेडिएटर खोललेला, इनोवाचे दोन्ही टायर चेक केले, तर पुढचे कॅलिपर दोन्ही जाम होते. त्याच्यानंतर आम्हाला लागली भूक, तर आम्ही मागवलेला वडापाव, टाटा नेक्झॉनची ट्रायल मारली. त्याच्यानंतर आपल्या आय10मध्ये 15 व्हीलचे ऑइल टाकले, तर ते चेक करायला गेलो, तिथंच उशीर झाला. मग आलो घरी, मस्तपैकी जेवण वगैरे करून. एवढंच बोलायचं आहे, आयुष्य खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे, फक्त मेहनत करत राहा.